ऐका ना, मी काल खालच्या ताईसोबत ना बाहेर गेले होते फिरायला. तर तिथं एक गाड्यावर असं लिहिलं होतं, प्यार मोहब्बत शरबत. म्हणलं हे काय असतं प्यार मोहब्बत शरबत? त्या म्हणल्या चला मग आपण ट्राय करू. मी ते ट्राय केलं, मला खरंच खूप आवडलं, खूप भारी होतं. म्हणलं अरे काय असतं हे प्यार मोहब्बत शरबत? मग मला असं माहीत झालं की ते टरबुजापासून होतं आणि खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे. मग मी ते काकूंना विचारलं की काकू कसलं कसलं शरबत, काय काय टाकतात? मग त्यांनी सांगितलं मला. म्हणलं हो का? मग मी म्हणलं चला मी पण ट्राय करते घरी, पण त्याला रुअफजा लागतो. म्हणलं रुअफजा म्हणजे काय? मग त्यांनी दाखवलं असं लिक्विड असतं, याला रुअफजा म्हणतात म्हणून. मग मी म्हणलं कुठं मिळतं? त्या म्हणे बाजू कोणत्याही दुकानात मिळतं. मग मी ते एक रुअफजा शरबतची बॉटल घेऊन आले, ते लिक्विड घेऊन आले. एक टरबूज होतं माझ्याकडं ऑलरेडी, ते टरबूज मी स्वच्छ धुतलं होतं, कापून घेतलं. त्याचे बारीक बारीक ते बिया काढून बारीक बारीक तुकडे केले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लावले. 2 चमचे साखर टाकून, जास्त गोड त्यांचं गोड होतं जास्त, पण मला गोड नको वाटलं. मग मी ते कमी गोड करायसाठी 2 चमचे साखर टाकली. एका पातेल्यामध्ये काय केलं, बर्फाचे 4 ते 5 तुकडे टाकले. कडक झाला होता बर्फ, त्यामुळे हे नाही, 4-5च तुकडे टाकले. आणि त्यामध्ये ना दूध टाकलं. दूध एक तर असं जसं करायचं समजा मुलांसाठी आपल्यासाठी, मग ते 1 ते 2 कप दूध टाकलं. हे बघा, 1 ते 1.5 कपच टाकलं. आणि ते आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं का याचं टरबुजाचं ज्यूस. आणि हे रुअफजा हा लाल कलरचा असतो, आणि मी तो 3 चमचे घातला. गोड असतो वाटतं तो, म्हणून मी 3 चमचे घातला. बघा किती छान कलर आला आहे बर्फाचा दुधाचा. आणि तो आपण ज्यूस काढलं होतं का टरबुजाचं, ते टाकून घेतलं. तेल चांगलं एकदम 1 मिनिट हलवून घेतलं, सगळं मिक्स केले. हे बघा किती सुंदर कलर आला. आणि ते आपण काही फोडी ठेवल्या होत्या ना टरबुजाच्या, त्या पण घातल्यात. आणि मस्त ना थंड थंड, मुलांना पण आवडलं. आणि हो, खास करून माझ्या दोन्ही नमुन्यांना ते खूप आवडलं. हे बघा असं नाही का, अशी होतं ते. आणि टरबूज खाण्यापेक्षा खूप भारी लागतं. मग मी ते 2 ग्लास घेतले. त्याच्यामध्ये ते रुअफजा असतं का, ते थोडासा हे केला, पण तो पांगलाच नाही आहे. मला काही एवढं व्यवस्थित टाकता नाही आला, पण मी टाकला थोडा थोडा. आणि ते सरबत ना त्या ग्लासमध्ये भरलं. दुपारी ट्राय केलं होतं, खूप भारी लागलं, थंड वाटलं पोटात. आणि खरंच खूप भारी वाटलं ते टरबूजचं ज्यूस. आपण कधी ऐकलंही नव्हतं मी काय असं प्यार मोहब्बत शरबत. चला तर मग बघा, ट्राय करून बघा नक्की घरी. आणि हो, सबस्क्राईब करा की.